दादाही त्यावेळी असतील. आदरणीय बावनकुळे साहेबांशी देखील आमची चर्चा झालेली आहे. आदरणीय कोषाध्यक्ष अयोध्या मंदिर स्वामी गोविंददेव गिरीजी यांचा या ठिकाणी पुढाकारपणा आहे आणि त्यांच्या माध्यमातून देवेंद्रजी ज्यावेळी येतील त्यावेळी निलेश शेठ आणि आम्ही त्या ठिकाणी मागणी करणार आहोत आणि ती मागणी अशी आहे की माऊलींच्या वतीनं त्या ठिकाणी जे महाराष्ट्राचे गायक वादक सेवा करतात 2-2.5 हजार मानधन करतात आणि नंतर आजारी पडल्यावर त्यांच्याकडे कोण पाहत नाही. दादा या महाराज मंडळींसाठी काहीतरी करावं ही निलेश शेठच्या मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही मागणी करतो आणि मागणी तुम्ही पूर्ण करावी. आदिराजला खूप खूप आशीर्वाद देतो. आपण सगळ्यांनी जयघोष करायचा आहे. पुंडलिक कवरदेवचा जयघोष करायचा आहे. माऊलींच्या दारामध्ये तो असतो. आपण सगळ्यांनी जोरदार माऊलींचा जयघोष करायचा आणि यानंतर सूरज आपल्याशी संवाद साधेल. वारकरी संप्रदायाचा जयघोष, शिवाजी महाराजांचा आणि भारत मातेचा जयघोष. सगळ्यांनी ताड बसायचं, हात वर करायचे, सगळ्यांनी हात वर. आदिराजलाही आशीर्वाद असतील. क्वांटम कॉस्मॉलॉजी एनर्जी ते व्हायब्रेशन माऊलींच्या समाधीपर्यंत जातील. सगळ्यांनी पांडुरंगाचं स्मरण करायचं, आई वडिलांचं स्मरण करायचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करायचंय आणि माझ्या आदिराजला आशीर्वाद द्यायचे. टाळी वाजवणं सगळ्यांनी. विठाला 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 सगळ्यांनी अंतकरणापासून जयघोष करायचा आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सब संतन की. छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा द्यायची आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. एकदा भारत मातेची घोषणा आणि सूरज आपल्याशी संवाद साधेल. भारत गाडी नंबर 6336 मुळे आशाताईंची गाडी जी आहे ती अडकलेली आहे. संबंधित ड्रायव्हर आपण ताबडतोब जावं, आग्रहाची विनंती. बर, सूचना संपल्या सर. आशाताईंची गाडी अडकलेली आहे. ज्यांची गाडी काढून घ्या. आणि आता सूरज भाऊ इच्छेप्रमाणे चर्चा करणार आहे. पण सूरज भाऊच्या वतीने सर्वांना एक आग्रहाची विनंती. पाठीमागे जी बडबड चालू आहे ती कृपा करून शांत राहणं सगळ्यात गरजेचं आहे. आणि आता सूरज चव्हाणसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजून माझा आवाज बंद आणि सूरज चव्हाण यांचा आवाज सुरू. माझ्या इथं आया बहिणी आल्याबद्दल त्यांच्या मनापासून काळजापासून आभारी. कारण तुम्ही मला इतकं बिग बॉस मध्ये प्रेम दिलं. झापूक झुपूक मी बिग बॉसची टॉपी जिंकून घरी आलो आणि आईमध्ये माताचं दर्शन घेतलं. खंडोबा बाप्पांचं ओम नमः शिवाय शिव शंभो हर हर महादेव. आदिलासला खाऊन गोलीगत वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. झापूक झुपूक बाच्या, झापूक झुपूक बाच्या. आईला देऊ ना बोललो. अगं बाया गं, किती क्यूट असून किती गोड दिसून काळजात बसतो. गोंड दिसती क्यूट असती बच्चा का माझा दिल मी उठ करत असती. अगं बाया गं गोलीगत झापूक. आणि पण त्याला डान्स करायला जागा पाहिजे. नेले जागा पाहिजे ना त्यांना. थोडीशी जागा असणं गरजेचं. जागा करून द्या त्यांना. त्यामुळे आता दादा तुम्ही इथंच थांबा. एक गाडी आहे हरिहर 6336 आणि ठार आहे 0906. त्या दोन्ही गाड्या बाजूला काढणं गरजेचं राहील. ओके, गाड्या तुमच्याच आहेत. सूरज चव्हाणचीच गाडी आहे. ओके, तर आपण सरपंच या आणि बाकीच्या थोडंसं पाठीमागे. आणि आदिराज तुला जर जमलं ना तर सूरज बरोबर डान्स करायचा का? आमचे सूरजचे तर डायलॉग्स आहेतच आणि ते प्रचंड पॉप्युलर आहेत.
मन वर पाची खाऊन सूरज तुम्ही भिडा तुम्ही लढा तो जो तेज आहे ना तो तुमच्यात मला दिसला कारण मी हाय बोली गड टॉपचा किंग वर पाची खाऊन ते झाकूक झुपूक पाहिजे ना, झाकूक झुपूक नाही झाला अजून. बरं सूरज चव्हाण येणार म्हणून पाच जणी झाकूक झुपूची प्रॅक्टिस पण केली. इथल्या जरा पाठीमागे सरकता का, थोडंसं मागे सरका ना. दादाच पाठीमागे गेले, या ना थोडंसं पाठीमागे या. फॅमिली जरी मान्य आहे त्यांना पण डान्स करायचा आहे. झाकूक झुपूक माझ्या बच्च्याला करत होतं लय मिस मला आठवला पाहिला किस मग काय 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 किस फुलकी काय देती गोली गद्द काय तुझ्या खूप किती थोडी आपली भाषा वेगळी आहे याची लाज बाळगू नका. बुक्की टेंबूला आणू का गोली गद्द तुला मला आठवला पाहिला की मग काय तिला झापक झुपक त्याला बोलू बाया मी मोकल मला बोलवून घेते का बाया सूरज ते वेगळे आहेत आपण वेगळे आहात. लय बेकार आहे आपण आपला नादच करायचा ना हंगाना डोळ्याला गाजला पाहिजे ना अख्ख्या महाराष्ट्रात. ओके थँक्यू हां एक आता पाठीमागे सारखा फक्त बोरचडे फॅमिली या, बोरचडे फॅमिली समोर या आणि सगळ्या महिला पहिल्या या. बहिणी कुठे आहे सगळ्या दिले जादा आल्या सगळ्या भाची मंडळी या आणि बाकीच्या थोडच्या बाजूला या. एक फॅमिली फोटो आणि पलीकडच्या बाजूला